पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाचे एक मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। यामध्ये ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या 1 जानेवारी पासून 16,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मुंबई येथे घेण्यात आला आहे। राज्यातील जवळपास 93 लाख मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांची खऱ्या अर्थाने लॉटरी लागली आहे। आताच तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणालेत ऐकलेलं आहे की ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे। महिला असतील किंवा तुम्ही पुरुष असाल सर्वजण आपल्याला मतदान करतात आणि त्या मतदान कार्डावरती आजपर्यंत आपण 1 रुपया सुद्धा दिलेला नव्हता। त्यामुळे जनतेला खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना तुम्ही महिला असाल पुरुष असाल सर्वांना 16,000 रुपये बँकेत देण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। आताच मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केल्या तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। जर तुमच्या घरामध्ये पण कोणाची त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून मोठी भेट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 1 जानेवारी 2026 पासून सर्व नागरिकांना आता या ठिकाणी मतदान कार्डावरती 16,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे। यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच कागदपत्र पाहिजे ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा तातडीने आता भरावा लागणार आहे कारण 1 जानेवारी या ठिकाणी आता जवळ येत आहे। कारण या ठिकाणी मोजकेच अर्ज आता शिल्लक राहिले आहेत कारण पटपट त्या ठिकाणी अनेक महिला पुरुष अर्ज करू लागलेत। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 0 रुपये आता खर्च लागणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्डावरती नवीन वर्षाचं एक लॉटरी गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मग आता या ठिकाणी हा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला आता समजणार आहे। नवीन वर्ष येत असल्याने मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना 16,000 रुपये मोफतपणे देण्याचा निर्णय झाला आहे। आता यासाठी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांनी अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही आता लाभ जर त्या ठिकाणी घ्यायचा असेल तर लगेच तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही एक अर्ज भरायचा आहे। हा अर्ज भरल्यानंतर सरकार तुमचा अर्ज चेक करेल आणि त्या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड ओळखपत्र या ठिकाणी झेरॉक्स जोडलंय का हे या ठिकाणी आता बघणार आणि 1 जानेवारी पासून तुम्हाला लाभ भेटणार। त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याजवळ जर असेल तर तुम्हाला 16,000 रुपयांचा लाभ जर पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे आता या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ तुम्हाला कसा मिळवायचा आहे यासाठी कागदपत्र कोणकोणते सरकारने तुम्हाला द्यायला सांगितलेत कोणकोणत्या अटी शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येणार आहे पात्रता नेमकं कोणकोणती असणार आहे तुम्ही या ठिकाणी सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। मतदान कार्डावरती आता कोणताच लाभ आतापर्यंत इतिहासात मिळाला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गोरगरीब नागरिक मतदान करतात। ज्या लाडक्या बहिणी असतात ते मतदान करतात। नमो शेतकरी योजनेचे हप्ते घेणारे शेतकरी मतदान करतात। त्यामुळे या सर्वांना 16,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी आता बँकेत देण्याचा निर्णय घेतलाय। मग आता कोणता अर्ज तुम्हाला करायला सांगितलाय अर्ज कुठे जाऊन तुम्हाला द्यायचा आहे अर्ज या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा भरायचा आहे ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यात आले आहे। सर्व आता या ठिकाणी अर्ज जी प्रक्रिया आहे तर ती कशा पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज भरण्यासाठी 0 रुपये तुम्हाला खर्च लागणार आहे। त्यामुळे अजिबात तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला पैशांची आता भरण्याची गरज नाही। 0 रुपये खर्चामध्ये मोबाईलवरतीच तुम्हाला अर्ज भरून हा लाभ कसा मिळवायचा आहे हे तुम्ही आता बघून घ्यायचं आहे। मतदान कार्डावरती पैसे मिळण्याचा अर्ज भरल्यानंतर अगदी या ठिकाणी तुम्हाला मोजक्याच दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हा लाभ मिळणार आहे। आता त्यामुळे सर्व मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांनी 2 मिनिटे सर्वांनी महत्त्वाचं काम बाजूला ठेवून लक्षपूर्वक बघायचं आहे कारण नवीन योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डावरती हा 16,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। त्याचं कारण म्हणजे आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाला सरकार काही ना काही मोफतपणे गिफ्ट तुम्हाला देत असतं। बघा राज्य सरकारच्या
माध्यमातून प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी पैसे वाटप केले जातात. जसं की तुम्ही शेतकरी असाल तर नमो शेतकरीचे तुम्हाला 2,000 येतात, PM किसानचे 2,000 येतात, लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये येतात, तुम्हाला विहिरी त्या ठिकाणी सरकार मंजूर करून देतं, घरे मोफतपणे मंजूर करून देतं, पीक विमा वाटप करत असतं, अतिवृष्टीचे पैसे देत असतं. तशाच प्रकारे आता ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना 16,000 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला मिळवता येणार आहे. सरकारने सांगितले गोरगरीब जनता या ठिकाणी सरकारला मतदान करते, परंतु याच गोरगरीब जनतेला अजिबात या ठिकाणी आजपर्यंत मतदान कार्डावरती 1 रुपयाचा लाभ सुद्धा दिला नसल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेच्या माध्यमातून आता ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना 16,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे. आता तुम्हाला माहित असेल तुमच्या घरामध्ये एखादा शेतकरी असेल तर PM किसानचे 2,000 रुपये त्यांना मोफतपणे मिळतात. लाडक्या बहिणींना आता फक्त एक त्यांनी अर्ज भरला होता त्यावरती 1,500 रुपये सरकार देतंय. नमो शेतकरी योजनेचा पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक अर्ज भरला होता त्यांना 2,000 रुपये यायला सुरुवात झाल्या. पीक विमा या ठिकाणी तुम्ही जर भरला, तुम्ही अर्ज फक्त भरला तर पीक विमा मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा सरकार तुम्हाला काही ना काही मोफतपणे मदत करत असतं. तशाच प्रकारे जे नागरिक मतदान करतात ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांना सुद्धा 16,000 रुपये वाटप करण्यात येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज कोणता भरायचा, कागदपत्र कोणती द्यायची ही या ठिकाणी सविस्तर माहिती माहीत नसल्यामुळे तुम्हाला अर्ज भरता आतापर्यंत आला नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे घेता आले नाही. त्यामुळे आता मतदान कार्डावरती 16,000 रुपये सरकार तुम्हाला कशा स्वरूपामध्ये देणार आहे हे देखील आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहे. आता बघा या ठिकाणी सर्व नागरिकावर शक्यतो या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे घेणाऱ्या लाडक्या बहिणीवर सरकार आता खुश झाले, कारण त्यांच्यामुळे निवडून आलेत. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यामुळे आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना आणि 60 वयावरील सर्व नागरिकांना खुश करण्याचं सरकारने आता ठरवलंय. आणि एका नवीन योजनेच्या माध्यमातून मतदान कार्ड ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांचं वय 18 वर्षे पूर्ण झालंय आता त्यांना हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार असल्याचं आता सरकारने सांगितलंय. यासाठी प्रत्येक आता मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांचं या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आता लाभ मिळणार आहे. यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे. मग सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्या 12 बँका आता लिस्टद्वारे निवडण्यात आलेत, कारण 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांना 16,000 रुपये बँकेमध्ये आता मिळवता येणार आहे. कसं मिळवायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. सरकारच्या माध्यमातून अर्ज सुद्धा तातडीने भरायचा आहे. हा अर्ज भरण्यासाठी जर वेळ झाला आणि अर्ज मोजकेच त्या ठिकाणी संपले तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट लावल्या, अर्ज भरताना मोकळा अर्ज भरून चालणार नाही. त्यामध्ये बँकेची सविस्तर माहिती द्यावी लागणार, कारण खात्यावरील जे पैसे मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही गरीब आहे का हे या ठिकाणी पुरावा म्हणून कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार. यासाठी 4 ते 5 कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत. कोणत्या योजनेच्या माध्यमातून 16,000 रुपये मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. मतदान कार्डावरती 16,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, कोणती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने भरावा लागणार आहे, काय काय कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत, अटी शर्ती यासाठी सरकारने काय ठेवलेत 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला आता समजणार आहे. परंतु सरकारने यासाठी कागदपत्र कोणती लावलेत हे तुम्हाला लगेच या ठिकाणी आता लावायला तुम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने आता हा लाभ मिळण्यासाठी महत्त्वाच्या काही अटी घातलेत. बघा हे लाभ जे आहे तर ते मतदान कार्डावरती सर्वांनाच मिळणार नाही. यासाठी काही अटी पात्रता सरकारने लावल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे आता राष्ट्रीयकृत 12 बँकेमध्ये त्या ठिकाणी कोणत्या नागरिकांचं खातं आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता छोट्या मोठ्या बँकेमध्ये आमचं खातं आहे तर आम्हाला पण त्या ठिकाणी पैसे पाहिजेत, तर अजिबात मिळणार नाही. तसं या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांची निवड आता करण्यात आल्या. मग त्या 12 राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत, 12 बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. त्या 12 बँका आपण पाहूया. त्यानंतर लगेचच अगदी काही सेकंदामध्ये या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, अटी पात्रता सरकारने याच्यामध्ये काय काय या ठिकाणी लागू केले आहेत हे तुम्ही बघायचं आहे. परंतु त्याआधी ज्या बँकेमध्ये सरकारने आता मतदान कार्डावरती 16,000 रुपये देण्याचं ठरवलंय तर त्याआधी या 12 बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर बघा 12 बँकांची नावे सांगतोय, या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पटकन अर्ज भरून घ्या, कारण लिमिटेड अर्ज राहिलेत. अर्ज भरण्यासाठी वेळ केला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
परंतु त्याआधी 12 बँकेमध्ये पटकन खातं खोललंय का चेक करून घ्या. आता बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले 16,000 रुपयांचा लाभ मतदान कार्ड असणाऱ्यांनी अजिबात चुकवू नये, कारण सरकार ही तुम्हाला मोठं नवीन वर्षाचं गिफ्ट देतंय. राज्यातील 1,40,00,000 लाभार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून हा लाभ त्या ठिकाणी घेण्याचं आवाहन केलंय. आता बघा कोणत्या बँकेमध्ये हा लाभ जमा होणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. यामध्ये तुमची बँक आहे का सर्वांनी आता तुम्ही बघायचं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्हाला माहीत असेल जशा प्रकारे PM किसानचे 2,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला येतोय, त्या ठिकाणी नमो शेतकरीचे पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात, तसेच या ठिकाणी तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे पैसे येतात. सेम टू सेम तशाच प्रकारे या 12 बँका केंद्र सरकारने निवडलेत. या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. बघा सर्वांनी पहिली बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा. आता बँक ऑफ बडोदामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय, ज्या लाडक्या बहिणींनी बँक ऑफ बडोदामध्ये खातं खोललंय त्यांना लाभ मिळणार आहे. 2 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये ज्या नागरिकांनी खातं खोललंय त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्याजवळ जर वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्ड असेल तर तुम्ही लाभ घेण्यासाठी आता या ठिकाणी तयार राहायचं आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या 3 नंबरची HDFC बँक, त्यानंतर 4 नंबरची बँक सांगण्यात आल्या ICICI बँक, 5 नंबरची कोटक महिंद्रा बँक. या बँकामध्ये सुद्धा लाभ सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे. त्यानंतर 6 नंबरची बँक आहे ती म्हणजे बघा सर्वात महत्त्वाचं कॅनरा बँक, युनियन बँक. आता ज्या शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं खोललंय त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ भेटणार आहे. त्यानंतर पुढच्या बँका 2 सांगलेत पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ भेटणार आहे. बँका समजून घ्या, इतर बँकेमध्ये लाभ मिळणार नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण आदेश तसा आलाय की फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका निवडा. बघा आता पुढची बँक तुमची आहे का. आता बघा या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस. पोस्टात सुद्धा या ठिकाणी पैसे येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी चालणार आहे, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया चालणार आहे, बँक ऑफ इंडिया चालणार आहे. आता या ठिकाणी ज्या नागरिकांचं खातं यामध्ये आता त्यांना लाभ भेटणार आहे. आता मतदान कार्ड पाहिजे, 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजे. आता यासाठी अटी पात्रता कोणत्या लावलेत, अर्ज कोणता भरायचा आहे, कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, अर्ज भरण्यासाठी कागदपत्र व्यवस्थित तुम्हाला जुळवून द्यायचे आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे सर्वांना की कोणत्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत. पहिला नियम सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. तर त्या नियमाचं नाव आहे प्रत्येक त्या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांचं वार्षिक उत्पन्न रेशन कार्डावरती जेवढ्या संख्या आहेत, जेवढ्यांची नावं आहेत त्या सर्वांचं मिळून उत्पन्न वर्षाला 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये पाहिजे. जर करता तुमचं उत्पन्न या ठिकाणी जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या, श्रीमंत बहिणींच्या, श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये जाल. तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती अजिबात मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलंय. त्यामुळे ज्या नागरिकांचं 2.5 लाखांच्या उत्पन्न खाली आहे फक्त त्यांनाच या ठिकाणी नवीन योजनेद्वारे बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे तुम्हाला PM किसानचे 2,000 मिळतात, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळतात, तसेच सेम टू सेम प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 16,000 रुपये मतदान कार्डावरती तुम्हाला मिळणार आहे. जर 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर पात्रता सरकारने अजून काय काय लावलेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आता आम्ही समजावून सांगणार आहे. बघा पुढची पात्रता सरकारने काय लावलेत आणि त्या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्र कोणकोणती जोडायची आहेत हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. तुम्हाला छोटे छोटे 2 पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत, ते म्हणजे मतदान कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. मतदान कार्ड हे कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला काढायला सांगितलंय. मतदान कार्ड तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला आधार कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी कागदपत्र लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. परंतु यामध्ये अजिबात चुका करू नका. तुमच्या जवळच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या गावातील तलाठी कार्यालयामधला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि लक्षात ठेवा तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यावरती 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं पाहिजेल आहे. जर 2.5 लाखांच्या वरती जर उत्पन्न गेलं असेल तर तुम्हाला अजिबात या ठिकाणी रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं या ठिकाणी आता असायलाच पाहिजे. त्यानंतर आता पुढचं कागदपत्र आहे, सर्वांनी कान देऊ नये का, तुमच्या पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे. बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स देत असताना व्यवस्थित झेरॉक्स तुम्हाला काढायचं आहे. त्यामध्ये अकाउंट नंबर आहे का व्यवस्थित,
खाते क्रमांक व्यवस्थित आहे का, IFSC कोड व्यवस्थित दिसतोय का, कारण काही झेरॉक्सवाले काय करतात, व्यवस्थित झेरॉक्सच काढत नाही आणि त्या ठिकाणी ज्या बँकेच्या खात्यावरती पैसे टाकायचे आहे त्यावरती अकाउंट नंबर IFSC कोड व्यवस्थित न दिसल्यामुळे हे पैसे बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम काय करायचं आहे की तुमचं आता बँकेचं पासबुक आहे त्याचं झेरॉक्स व्यवस्थित तुम्हाला आता काढायचं आहे. आता तुम्हाला सांगत आहे पुढचं कागदपत्र आणि त्यानंतर कशा योजनेद्वारे, कोणत्या योजनेद्वारे लाभ भेटणार आहे बघा. आता बघा या ठिकाणी सरकारने सांगितलंय, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पुढचं कागदपत्र ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा. तुमची जमीन 15 एकर 20 एकर अशी जास्त नसली पाहिजे, कारण ही योजना आहे ती गोरगरीब नागरिकांसाठी काढण्यात आल्या. कोणती योजना आहे तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता 2023 पासून एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आली होती, परंतु याचा अर्ज अनेकांनी न भरल्यामुळे, तुमचं लक्ष नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एप्रिल 2023 मध्ये ही सुरू योजना करण्यात आली होती. नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आता या ठिकाणी या योजनेचं उद्घाटन झालं होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळतंय. 16,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून कसा मिळणार आहे तर बघा कोणत्या नागरिकांना लाभ मिळणार आहे, वयाची अट सरकारने काय लावल्या, अर्ज कसा भरायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे तात्काळ जमा होण्यासाठी काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या योजनेचं नाव सांगण्यात आले. सर्वांनी कान देऊन ऐकायचं योजनेचं नाव आझादी का अमृत महोत्सव. या निमित्ताने आता औचित्य साधून 2025 पर्यंत आता बघा 2025 ही एंडिंग आता होत आहे, तर 1 जानेवारी पासून गुंतवणुकीच्या उद्देशाने या ठिकाणी योजना सुरू करण्यात आल्या. 2 वर्षाच्या गुंतवणुकीच्या उद्देशाने या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता एक विशेष योजना सुरू करण्यात आल्या, परंतु याचा प्रसार आतापर्यंत झाला नव्हता. 16,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मिळवायचे आहेत हे माहिती नसल्यामुळे आता तुम्हाला याचा लाभ घेता आला नाही. या योजनेचं नाव आहे अमृत महोत्सव. या उद्देशाने आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, जर तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल आणि महिलेजवळ या ठिकाणी जर तुम्ही मतदान कार्ड काढला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता ठराविक रक्कम बँकेमध्ये ठेवायचं आहे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला व्याजदर 75% पहिल्यांदा, त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्याजदर वाढवून मिळणार आहे. 18 वर्ष जर त्या ठिकाणी पूर्ण झालं असेल, मतदान कार्ड तुम्ही काढला असेल तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला 25% या ठिकाणी आता मिळणार आहे, 50% त्यानंतर आणि 75% असं टप्प्याटप्प्याने आता तुम्हाला वाढवता याचा व्याजदर येणार आहे. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी तुम्ही अधिक माहिती या ठिकाणी तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये चौकशी करू शकता. आता तुम्हाला त्यामध्ये पैसे ठेवून हा व्याजदर घ्यायचा आहे, कारण हा व्याजदर हा या ठिकाणी जास्त आहे असं या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.